नमस्कार. एजू मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या चॅनलवर विविध प्रकारचे व्हिडिओ असतात, त्याच्यापैकीच हा एक आजचा व्हिडिओ असणार आहे. नुकतंच 2026 पवित्र पोर्टलद्वारे प्रेफरन्स लॉक करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून सर्व अभियोग्यता धारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की प्रेफरन्स नक्की कसे द्यायचे, चुकताय तुम्ही. प्रेफरन्स कसे द्यायचे म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डेमो दाखवला जाणार नाहीये. तर यामध्ये नेमके प्रेफरन्स आपल्याला कोणत्या सिक्वेन्सने लावायचे हे आपण समजून घेणार आहोत. कशा पद्धतीने आपल्याला प्रेफरन्स लावायचे बघा. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, प्रेफरन्सची जी शीट आहे ती लॉग इन करून आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आणि ती प्रिंट काढायची. आता हे कसं करायचं, दुसऱ्या कोणाच्या तरी यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही ते बघू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच तुमचे गुण सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, म्हणजे आपल्याला एक लक्षात येईल की नेमकी रेंज कशी आहे, किती जण पात्र ठरताय, कशा पद्धतीने आहे. त्याचप्रमाणे काही प्रश्न असतील ते हे नक्की मेन्शन करा. प्रिंट केल्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये काय करायचंय, थोडंसं वर्गीकरण करायचंय. वर्गीकरण बघा, आपले 4 गट आहेत, 1 ते 5, 6 ते 8, त्यानंतर 9, 10 आणि 11, 12 अशा प्रकारच्या 4 इयत्तांचे 4 गट आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला काही उमेदवार 4ही गटांसाठी पात्र असतील, काही जण 2 साठी असतील, काही जण 3 साठी असतील. या ठिकाणी आपण उदाहरण म्हणून एक उमेदवार हा 6 ते 8 आणि 9, 10 साठी पात्र आहे असं आपण करूया आणि त्या पद्धतीने याचा सिक्वेन्स आता कसा लावायचा ते बघूया. बघा, सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय, जे काही प्रेफरन्स आपल्याला आलेले आहे त्याच्यामध्ये आपण काय करायचंय, एक गट 6 ते 8 या इयत्तांसाठीचा करायचा आहे आणि 9 ते 10 याच्यासाठी एक करायचं. लक्षात ठेवा, तुम्ही जे काही विषय टाकलेले असतील स्वप्रमाणित करताना, म्हणजे तुम्ही जर टाकलं असेल माझं मराठी आहे तर तुम्हाला मराठीचेच प्रेफरन्स आहे ना, तुम्ही जे भरलेलं आहे त्याच्यावर आधारित प्रेफरन्स आलेले असणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला प्रेफरन्स चुकीचे आले, याचा अर्थ तुम्ही स्वप्रमाणित करताना चुकीची माहिती दिलेली आहे, त्याच्यामध्ये कोणता बदल होऊ शकत नाही. मात्र आपण आता हे कशा पद्धतीने करायचं ते बघूया. आता 6 ते 8 चे प्रेफरन्स आपले जे आहेत ते तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट मध्ये दिसणार आहे. 6 ते 8 चे कोणते ते वेगळे करायचे. ते लिहित असताना मात्र आपल्याला पुन्हा 2 गटामध्ये विभागणी करायची. तुम्ही बघा, तुम्ही जर ओपनचे असाल तर तुम्हाला ते करण्याची गरज नाही. मात्र तुम्ही जर कॅटेगरी मधून जर असाल, कोणती कॅटेगरी असेल, तर तुम्हाला मात्र दोन्ही प्रकारचे प्रेफरन्स आलेले असणार आहेत. याच्यामध्ये 6 ते 8 साठी तुम्हाला ओपनच्या पण जागा दिसणार आहेत आणि कास्टच्या पण जागा दिसणार आहेत. मात्र ह्या दिसत असताना प्रेफरन्स लिस्ट, जी काही तुम्हाला प्रेफरन्स तुम्ही डाउनलोड केले त्याच्यावर कुठंही उल्लेख नसणार आहे की ही जागा ओपनची आहे की कॅटेगरीची आहे. आणि इथंच बहुतेकदा आपली गंमत उडताना आपल्याला दिसते. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचे की आता कास्टच्या जागा वेगळ्या लिहायच्या आहेत आणि कॅटेगरीच्या जागा कास्टच्या जागा वेगळ्या लिहायच्या आहेत आणि ओपनच्या जागा आपल्याला वेगळ्या पद्धतीने लिहायच्या आहे. मग आता ह्या शोधायच्या कशा, याच्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला जाहिरातींचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. आता बघा, जसं की तुम्हाला आता अहिल्यानगरची एक जागा दिसते, अहिल्यानगरच्या जाहिरातीमध्ये जायचं. मी सांगतोय त्या पद्धतीने स्टेप करायच्या. आपल्याला एक जागा आपल्या प्रेफरन्स लिस्टमध्ये आहे अहिल्यानगरची. आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला अहिल्यानगरची जाहिरात उघडायची. अहिल्यानगर झेडपीची जाहिरात उघडली की तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल की नेमकं ओपनला जागा आहे की नाही. जर ओपनला त्या विषयासाठी जागा सुटलेली असेल किंवा ओपनला त्या ओपनच्या याच्यामध्ये समांतर आरक्षणा व्यतिरिक्त ती जर जागा असेल तर समजून जायचं तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये जी जागा आलेली आहे ती कशाची आहे, ओपन कॅटेगरीची आहे. तसंच समजा जालना जिल्हा परिषदेच्या याच्यामधली तुम्हाला एक जागा दिसते, मग तुम्ही ती एक जागा तुम्ही याच्यामध्ये जायचंय आपल्या जालना जिल्हा परिषदेच्या जाहिरातीमध्ये आणि त्याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीची जागा चेक करायची आहे. त्या कॅटेगरीच्या जागामध्ये जर तुम्हाला दिसलं की तिथं 6 ते 8 साठी एक जागा विचारण्यात आलेली आहे तर समजून जायचं की ती जागा कॅटेगरीची आहे. पुन्हा लक्ष देऊन ऐका, तुम्हाला जाहिरातींचा बारीक अभ्यास करणे याच्यासाठी गरजेचं आहे. का, याचं कारण तुम्हाला पुढं कळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्वप्रथम आपल्या ज्या जागा आपल्याला प्रेफरन्स लिस्टमध्ये आलेल्या आहेत त्या कास्टच्या वेगळ्या मेन्शन करा आणि कॅटेगरीच्या मेन्शन करा वेगळ्या पद्धतीने. हे झालं 6 ते 8चं. अशाच पद्धतीने 9, 10चं आपल्याला सेपरेशन करायचं आहे. 6 ते 8चा एक गट, त्याच्यामध्ये कास्टच्या जागा वेगळ्या आणि ओपनच्या जागा वेगळ्या. अशा पद्धतीने आपल्याला हे पहिले एका कागदावर मांडून घ्यायचं आहे. आता पुढं आहे 3 फॅक्टर.
3 फॅक्टर जे अत्यंत महत्त्वाचे. नंबर 1 ते म्हणजे तुम्हाला पडलेले गुण, तुम्हाला किती मार्क पडले याच्यावर सगळा खेळ अवलंबून आहे. आणि तुम्ही जर नीट बघितलं तर प्रेफरन्स देणे हा एक गेम असल्यासारखा प्रकार आहे. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं नक्की मेन्शन करा. बघा, हा एक गेम आहे, याच्यामध्ये आपण किती बरोबर आहे त्याच्यावर तर आपलं विजय होणारच आहे, मात्र समोरचे किती चुकता याच्यावर देखील आपला विजय अवलंबून असणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी आता व्यवस्थित पद्धतीने आपल्याला किती गुण पडलेले आहे त्याचा पहिले सारासार विचार करायचा. दुसरी गोष्ट आहे, आपल्याला लांब जायची तयारी आहे का. बघा, महिला वर्ग असेल किंवा पुरुष वर्ग देखील जरी असेल तरी बऱ्याचदा काही कौटुंबिक अडचणी असतात, याच्यामुळे आपण लांब जाऊ शकत नाही. अशी जर काही परिस्थिती असेल, स्पेशली महिला, तर महिलांनी स्पेशली याच्यावर फोकस करायचा आहे. जर आपण लांब जाणार नसू, तुम्ही ठरवून घ्या तुमचं डायमीटर की तुम्हाला किती एरियापर्यंत जायचंय. माझ्या गावापासून मला 100 किलोमीटर पूर्वेला, 100 किलोमीटर मी चारही दिशांना जाऊ शकतो. असं जर तुमचा एरिया फिक्स असेल तर मात्र त्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांनाच प्रेफरन्स द्या. कारण की जर आपण चुकीचे प्रेफरन्स दिले किंवा आपण जर लांबचे प्रेफरन्स दिले आणि आपण जर त्या ठिकाणी जाणारच नसू आणि उद्या यदा कदाचित सुदैवाने तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्ही जर गेला नाहीत, म्हणजेच काय, बऱ्याचदा असं झालेलं आहे. मागच्या भरतीमध्ये बऱ्याच जागा यामुळे व्हॅकंट राहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे याची काळजी आपणच घ्यायची. आपल्याऐवजी दुसरा एखादा उमेदवार तिथे लागेल तर आपण लांब जाण्याची तयारी आहे का याच्यावर सर्वात प्रथम आपल्या घरच्यांचा सल्ला घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे प्रथम आपल्याला जे काही आलेलं आहे त्यातील जागांची संख्या, म्हणजे आता आपल्याला जाहिरातीचा अभ्यास करत असताना आपल्याला ज्या काही जागा आल्या, समजा आता 35-36 जिल्ह्यांची जाहिरात आलेली किंवा 30 जिल्ह्यांची जाहिरात आहे, मात्र 30ही जिल्ह्याचे प्रेफरन्स आपल्याला आलेले नाही. अशी जर परिस्थिती असेल तर आपल्याला कोणत्या कोणत्या जिल्ह्याचे प्रेफरन्स आले, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जागा कुठं आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे. प्रत्येक इयत्तेच्या गटामध्ये कशा प्रकारे आपल्याला प्रेफरन्स द्यायचे आहे, कोणत्या जागा कोणत्या गटाला किती आलेल्या आहे याचा सारासार विचार करायचा आहे. 6वी ते 8वीला आपल्याला जायचं आहे की 9वी 10वीला जायचं आहे. बऱ्याच शिक्षकांना असं सुद्धा असतं की मला वरच्याच वर्गाला जायचं आहे, मात्र तिकडं जर जागा कमी असतील तर स्मार्ट प्ले या ठिकाणी झाला पाहिजे. आपल्याला जी बस भेटते त्याच्यामध्ये बसून घ्यायचं आहे पटकन आणि आपल्याला सिलेक्शन होण्यासाठी मतलब आहे. बघा, जाहिरातींचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. मी जसं सांगितलं तुम्हाला त्या पद्धतीने सगळ्या जाहिरातींचा अभ्यास आपल्याला बिलकुल करायचा नाही. आपल्याला जे प्रेफरन्स आले त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तो कशासाठी, कॅटेगरीच्या जागा वेगळ्या लिहायच्यात, ओपनच्या जागा वेगळ्या लिहायच्यात याच्यासाठी. नंबर पुढचा ते म्हणजे जर लांब जाण्याची आपली तयारी असेल तर आपण ते प्रेफरन्सेस कुठं सेट करायचे हे सुद्धा लक्षात घ्यायचे. जर आपल्याला कमी गुण असतील आणि आपली लांब जायची तयारी असेल तर तुमचे जे लांबचे जे काही प्रेफरन्सेस आहे तुम्ही ते आधी ठेवण्यासाठी प्रयत्न करा. जर तुम्ही लांब जाणारच नसाल तर ते प्रेफरन्सेस शेवटी ठेवा किंवा ते देऊच नका, हे सरळ सरळ आपल्याला सांगता येईल. आता पुढे बघायचं आपल्याला, ओपनमध्ये जर आपल्याला ज्या काही जागा आलेल्या आहेत त्या काय फक्त आपल्यालाच दिसत आहेत अशातला भाग नाही, त्या सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्या जागा दिसत आहेत. म्हणजे अहिल्यानगरची ओपनच्या जर 5 जागा असतील तर त्या फक्त आपल्यालाच दिसणार नाहीये, तर त्या सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पण दिसणार आहे आणि ओपनच्या पण सर्व विद्यार्थ्यांना दिसणार आहे. म्हणजे ओपनची ही जागा सर्वांसाठी खुली असते, त्याच्यामुळे त्या ठिकाणी कॉम्पिटिशन जास्त असते, याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. मी याच्यासाठी सांगितलं की आपल्याला कास्टच्या जागा वेगळ्या लिहायच्या आहेत आणि ओपनच्या जागा वेगळ्या लिहायच्या. अशा प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार नाही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत अवश्य पोहोचवा. कमेंटमध्ये तुमचे मार्क नक्की टाका आणि काही प्रश्न असतील तर ते सुद्धा टाका. आपण त्यावर आधारित नवीन व्हिडिओ 100% आणू. बघा, ओपन मध्ये सर्वांची स्पर्धा असते, त्याच्यामुळं तुम्ही ते बघायचंय की कशा पद्धतीने आपल्याला ओपनची जागेला वर ठेवायचं. समजा मी तुम्हाला सांगितलं जालन्याची जागा कॅटेगरीची, अहिल्यानगरची जागा ओपनची, मग अहिल्यानगर तुम्हाला काय करावं लागणार आहे, खाली ठेवावं लागणार आहे जर तुम्हाला स्कोर कमी असेल किंवा तुमचा स्कोर मध्यम स्वरूपाचा असेल तर. मात्र आता जर आपण बघितलं की कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल आणि तुम्हाला खूप चांगले मार्क आहेत, म्हणजे तुमचे मार्क 150 आहेत, 140 आहे, तुम्ही 100% ओपनच्या जागेवर क्लेम करा. कारण की त्या ठिकाणी मग तेवढ्या तगड्या पद्धतीचे उमेदवार असणं सुद्धा गरजेचं असणार आहे. बघा, मागं 55-60चा निर्णय होता, मात्र त्याचं निर्वाळा आलेला आहे. त्याच्यामुळे आता बिलकुल तुम्ही कॅटेगरीचे जरी असाल तर ओपनच्या जागेवर 100% जाऊ शकता. आता बघा, कास्टमध्ये आपण जे काही आहोत
त्या ठिकाणी आपल्याला कास्टच्या जागांना प्रेफरन्स आधी द्यायचा आहे. जे कास्ट कॅटेगरीचे उमेदवार आहेत ते ओपनसाठी मात्र सर्व गोष्टी ज्या ज्या कॅटेगरीच्या गोष्टी त्या लागू नसणार आहेत. आता हे केल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले आता प्रेफरन्स सेट करायचे. मग प्रेफरन्स सेट करत असताना या सर्व बाबींचा आपल्याला विचार करायचा आहे. आपण लांब जाणार असू तर 100% जे लांब लांबचे प्रेफरन्स आहे ते वर घ्यायचे. मात्र ते घेत असताना त्या ठिकाणी जागा किती आहेत याचा सुद्धा आपल्याला सारासार विचार करायचा आहे. आपण पालघर टाकतोय, पालघरचे जर फक्त 50 जागा आलेल्या असतील तर 100% स्थानिकांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. मात्र आपण जर एखादा जिल्हा बघितला तर नाशिकमध्ये जवळपास 800+ जागा आहेत. तर नाशिकचा जो काही दुर्गम भाग आहे, आदिवासी क्षेत्रात येणार आहे, तिथल्या बऱ्याचशा जागा याच्यामध्ये असणार आहे. त्यामुळे तुम्ही सारासार मी जसं म्हणतोय जाहिरातीचा परफेक्ट अभ्यास ज्याचा असणार आहे त्याचे जे काही प्रेफरन्सेस आहे ते अचूक असणार आहेत. बघा, तर आता अशा पद्धतीने आपल्याला द्यायचंय. आता राहिला वर्ग कोणता प्रथम ठेवायचा. 6 ते 8चं प्रेफरन्स वर घेऊ का 9-10चे प्रेफरन्स वरती घेऊ. याच्यासाठी सरळ सरळ मी तुम्हाला सांगितलं, ज्या ठिकाणी जागा जास्त तो वर्ग वरती घ्या. मी पुन्हा सांगतो, 9-10च्या मोहामध्ये आपण जर पडलो आणि 6 ते 8ला आपलं होणारं सिलेक्शन या ठिकाणी तुमच्या चुकीच्या प्रेफरन्समुळे होणार नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, खूप संधी आहेत. पुढं सुद्धा अभियोग्यता चाचणी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा संधी असणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न आता असा ठेवा की आपलं सिलेक्शन कोणत्या वर्गाला होऊ शकतं. तुमचा जो काही विषय असेल, तुमचं जे काही गोष्टी असतील त्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये उतरावं लागणार आहे. अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, प्रेफरन्स सेट करायचे. प्रेफरन्स सेट करत असताना कास्टचे तुम्ही जर असाल मध्यम स्वरूपाचे मार्क असतील, कमी स्वरूपाचे मार्क असतील, ओपनच्या जागेवर क्लेम करू नका, कारण तिथं सगळ्यांचीच गर्दी असणार आहे. त्याच्यामुळं स्मार्ट प्ले या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं, हा प्रेफरन्स देणे हा पूर्णपणे एक गेम आहे. या गेममध्ये आपण जितकं स्मार्टली खेळू तर आपण जिंकणारच आहोत. मात्र समोरचा किती चुकीचा खेळतो याच्यावर सुद्धा आधारित आहे. त्यामुळं ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यांनी थोडंसं आता त्यांची स्ट्रॅटर्जी नक्कीच बदललेली असेल असं मला वाटतं. नक्कीच तुम्ही सांगा तुम्हाला या व्हिडिओची मदत झाली का. जर झाली असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये तसं मेन्शन करा. अजून काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स सेट करा. असं काही नसतं की 6 ते 8च्या आधी द्यावं लागतात, 9-10चे. तुम्ही कोणताही प्रेफरन्स कुठे देऊ शकता. पहिले 6 ते 8चा दिल्यानंतर 9-10चा कसंही चालतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं काही नाही. तुम्ही एकदा कागदावर सर्व रेडी करा आणि नंतर तुमच्या प्रेफरन्स लिस्टवर पेन्सिलने त्या गोष्टी मार्क करा आणि नंतर मग ऑनलाईन आपल्याला ते रजिस्टर्ड करायचे आणि मग ते लॉक करायचे. ते कसं करायचे हे तुम्ही दुसऱ्यांच्या यूट्यूब चॅनलवर नक्की बघू शकता. मात्र आपला हा व्हिडिओ अत्यंत जे काही गरीब विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना प्रेफरन्स कसे द्यायचे याचा अंदाज येत नाही त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तुमचे नातेवाईक असतील, मित्रमंडळ असेल, सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण की तुम्हाला माहिती आहे हा व्हिडिओ किती महत्त्वाचा आहे, लक्षात येते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सर्वांना संपूर्ण भरतीसाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद.